नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण एका अशा वास्तूची ब्लूप्रिंट उलगडणार आहोत जिने केवळ तत्कालीन राजकारणच नव्हे तर इंजिनिअरिंगचा इतिहासही अक्षरशः नव्याने लिहिला. आज आपण 17व्या शतकातील एका अद्भुत नौदल चमत्काराची माहिती घेणार आहोत. विचार करा, खवळलेल्या अरबी समुद्राच्या अगदी मध्यभागी एक अभेद्य किल्ला उभा करणं कसं शक्य आहे. समुद्रात बांधकाम करणं हे आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळातही प्रचंड आव्हानात्मक मानलं जातं. मग 350 वर्षांपूर्वी हे तंत्रज्ञान नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हे इंजिनिअरिंगचं कोडं इतक्या अचूकपणे कसं सोडवलं असेल? या प्रश्नाचं उत्तर खरंच थक्क करणारं आहे. या मास्टर ब्लूप्रिंटचं विश्लेषण करण्यासाठी आपण 5 मुख्य मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत. स्वराज्याची नौदल शक्ती, या किल्ल्याचं भव्य आणि अभेद्य बांधकाम, इथली अद्वितीय वास्तुकला आणि रणनीती, किल्ल्यावरील जीवन आणि श्रद्धा, आणि शेवटी आजचा सिंधुदुर्ग आणि त्याचा वारसा. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, स्वराज्याची नौदल शक्ती आणि त्यामागचा रणनीतिक दृष्टिकोन. एका प्रबळ सागरी साम्राज्याचा भक्कम पाया नेमका कसा रचला गेला हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता जलदुर्ग म्हणजे नेमकं काय, तर अक्षरशः समुद्रात बांधलेला किल्ला. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेली ही वास्तू इतकी सुरक्षित का होती याचं कारण तिच्या या भौगोलिक स्थानातच दडलंय. हा काही मुख्य भूमीवरचा सामान्य किल्ला नव्हता, तर खोल समुद्रातील एक अत्यंत प्रगत आणि सुरक्षित असा रणनीतिक तळ होता. त्या काळी स्वराज्यासमोरची आव्हानं किती मोठी होती याची फक्त कल्पना करा. पोर्तुगीज, सिद्धी आणि ब्रिटिश या 3 अत्यंत शक्तिशाली आणि आधुनिक नौदल सत्ता एकाच वेळी धोका निर्माण करत होत्या. या तिन्ही भयंकर सत्तांच्या आक्रमणांना चोख आणि कायमस्वरूपी प्रत्युत्तर देण्यासाठीच सिंधुदुर्ग डिझाईन केला गेला. हा एक अंतिम संरक्षणात्मक उपाय होता. वळूया दुसऱ्या भागाकडे, भव्य आणि अभेद्य बांधकाम आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी. रणनीती आणि कागदावरील आराखडा ठरल्यानंतर हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली झालेले हे बांधकाम इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना आहे. हा आकडा बघा, 3000. 1664 ते 1667 या काळात तब्बल 3 वर्ष सलग आणि अथक परिश्रम करून 3000 कामगारांनी हे स्वप्न वास्तवात उतरवलं. लाटांच्या तडाख्यात, भर समुद्रात एवढ्या मोठ्या संख्येने कामगारांचं नियोजन आणि व्यवस्थापन करणं हे मुळातच एका महान नेतृत्वाचं लक्षण आहे. आता ही आकडेवारी बघा, ती केवळ भव्यता दाखवण्यासाठी नक्कीच नाहीये. 4 किलोमीटरचा परीघ, 9 मीटर उंची आणि तब्बल 3 मीटर जाड भिंतींसह 42 बुरुज. समुद्राच्या अकराविक्राळ लाटांचे सतत होणारे आघात सलग शेकडो वर्ष सहन करून हा किल्ला अभेद्य हवा यासाठीच हे अचूक आणि शास्त्रशुद्ध गणित वापरलं गेलं. तिसरा भाग, अद्वितीय वास्तुकला आणि रणनीती आणि त्यातल्या छुप्या युक्त्या. महाकाय दगडांच्या पलीकडे या वास्तूचं खरं कौशल्य 17व्या शतकातील त्या अत्यंत बुद्धिमान आणि छुप्या युक्त्यांमध्ये दडलंय. या वास्तूचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे याचा मुख्य दरवाजा. समुद्रातून चालून येणाऱ्या शत्रूला या किल्ल्याचा मुख्य दरवाजा नेमका कुठे आहे हेच समजत नसे. प्रवेशद्वाराची ही वळणदार रचना इतकी अचूक होती की शत्रू पूर्णपणे गोंधळून जायचा. आणि एकदा का शत्रूची जहाजे गोंधळली की ती किल्ल्यावरून होणाऱ्या थेट हल्ल्यांना अगदी सहज बळी पडायची. इथे खूप रंजक विरोधाभास आहे. एका बाजूला अथांग खारे पाणी, खवळलेल्या लाटा आणि शत्रूचे सतत होणारे तोफगोळ्यांचे हल्ले, तर दुसरीकडे किल्ल्याच्या आत सुसज्ज अशी निवासी घरे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोड्या पाण्याच्या विहिरी. खारट महासागराच्या अगदी मध्यभागी पिण्यायोग्य गोड पाणी मिळणं हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच आहे. याच पाण्यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या वेढ्यांमध्येही सैनिक अत्यंत सुरक्षितपणे तग धरून राहू शकत होते. चौथा भाग, किल्ल्यावरील जीवन आणि श्रद्धा. या अभेद्य भिंतींच्या आत केवळ शस्त्रे आणि सैन्यच नव्हतं, तर दैनंदिन जीवन आणि भक्तीचा कसा सुरेख संगम झाला होता ते आता आपण पाहूया. हा एक अत्यंत प्रेरणादायी सांस्कृतिक आधार आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल, सिंधुदुर्ग हा भारतातील एकमेव असा किल्ला आहे जिथे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. तिथे अत्यंत श्रद्धेने महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आजही जतन करून ठेवले आहेत. हे स्पष्ट करतं की ह्या वास्तूच्या लष्करी सामर्थ्याला तितक्याच अथांग आध्यात्मिक ताकदीची जोड होती. आणि शेवटचा 5वा भाग, आजचा सिंधुदुर्ग आणि त्याचा वारसा. एका लष्करी तळाचं आजच्या जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक खजिन्यात कसं रूपांतर झालं याचा मागोवा घेऊया. ही कालरेषा किल्ल्याचा अत्यंत नाट्यमय आणि रोमांचक प्रवास सांगते.
1664 मधील बांधकामापासून ते 18व्या शतकातील मराठ्यांचा अभेद्य बालेकिल्ला आणि पुढे 19व्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात जाण्यापर्यंतचा हा इतिहास आहे. एवढी स्थित्यंतरे पचवूनही आज तोच किल्ला एक जिवंत ऐतिहासिक वारसा म्हणून दिमाखात उभा आहे. इतिहासप्रेमींसाठी आजचा हा अनुभव खूपच रंजक आहे. मालवण शहरात पोहोचायचं, तिथून बोटीने या ऐतिहासिक बेटावर जायचं आणि वास्तूचा सखोल इतिहास अनुभवण्यासोबतच आजूबाजूला असलेल्या स्कूबा डायव्हिंग किंवा स्नॉर्कलिंगचा आनंद घ्यायचा. एका दूरवरच्या ऐतिहासिक लष्करी तळाला आजच्या काळातील हा एक अत्यंत संस्मरणीय अनुभव बनवतो. स्वराज्याच्या नौदल शक्तीचा आधारस्तंभ हे वाक्य इथे एकदम चपखल बसतं. ज्याचं समुद्रावर वर्चस्व त्याचं जमिनीवरही वर्चस्व. हे अचूक सूत्र ओळखूनच महाराजांनी हा भक्कम आधारस्तंभ समुद्राच्या छातीवर उभा केला. जाता जाता एक प्रश्न नक्कीच सर्वांना अंतर्मुख करणारा आहे. जर 350 वर्षांपूर्वी कोणतंही आधुनिक तंत्रज्ञान नसताना बांधलेला हा जलदुर्ग आजही अरबी समुद्राच्या अकराळ-विकराळ लाटांचे घाव पचवून खंबीरपणे उभा असू शकतो, तर आजच्या अत्याधुनिक इंजिनिअरिंगच्या युगातील कोणती वास्तू पुढील 400 वर्षे अशीच टिकून राहील? वास्तुकलेतील कौशल्य आणि दूरदृष्टीचे हे खरं आणि कायमस्वरूपी महत्त्व आहे हे मात्र नक्की.